मित्रांनो, आरटीजीएस, नेफ्ट, आयएमपीएस या सर्व्हिसेस आपण नेहमी वापरता. फक्त याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? याचा यूज कधी करायचा, ह्याचे चार्जेस कसे असतात आणि कुठल्या पर्पजसाठी कोणती सिस्टीम वापरायची हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पुढे कुठे इंटरव्ह्यूला गेलात आणि तुम्हाला विचारलं तुम्हाला माहिती नसेल अदर दॅन लॉंग फॉर्म, तर त्याचा काही यूज नाहीये. म्हणून आज तुमच्यासाठी मी मस्त व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये बँकिंगचे बेसिक डिटेल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. प्लस या प्रत्येक ट्रान्झॅक्शन काही ना काही चार्जेस असतात. तर कॉमर्स स्टुडंट तुम्हाला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली कोणती सर्व्हिस माझ्यासाठी चांगली आहे, कोणती नाही चांगली आहे. सो चला डिटेलमध्ये समजून घेऊयात. ओके, नाव सगळ्यात पहिलं बँकिंग नॉलेज महत्वाचं काय? सी, आता तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. पण बिझनेसमॅनसाठी किंवा तुम्ही जॉब करत असाल तुमची सॅलरी त्यामध्ये जमा होईल. बिझनेसमॅनचे हजारो ट्रान्झॅक्शनचे पैसे त्यामध्ये येतात. सो बँकिंग इज अ इम्पॉर्टंट फायनान्शियल सिस्टीम. कारण आपल्या पैशाचे जे डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात बिना बँकेत येऊ शकतात का? नाही. आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे, बँक पाहिजे. तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे त्यासाठी बँक पाहिजे. तुम्ही जे काही तुम्ही इंडियाच्या बाहेर तुम्हाला शिकायला जायचंय, बँक पाहिजे. तुम्हाला फॉरेन ट्रॅव्हल करायचंय, बँकेची गरज आहे. सो व्हॉट एव्हर ट्रान्झॅक्शन यू डू, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, पेमेंट करायला बँकेची गरज आहे. टेलिफोन बिल, लाईट बिल, एव्हरीथिंग. सो व्हॉट एव्हर ट्रान्झॅक्शन यू डू इन टर्म्स ऑफ मनी, त्याकडे लागते बँक. त्यामुळे बँकेचं डिटेल नॉलेज असणं, डिटेल इन द सेन्स बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, जे आज तुमच्यावर मी मस्तपैकी डिस्कस करणार आहे. सो बँकेमध्ये काय काय होतं? आपले डेली पैसे येतात, आपण पेमेंट करतो, बरोबर आहे. आपला डिव्हिडंड जमा होतो, सॅलरी जमा होती, ईएमआय कट होतात माझे, करेक्ट ना. देन मेन तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तर बँकेवर बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. जसं तुम्हाला मी स्टार्टला 2-3 प्रश्न विचारले की जर त्याची मधला डिफरन्स काय, माहिती असलं चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देन तुम्ही जर रुरल एरियात नसाल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण का, तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये शिकायला याल किंवा कुठल्याही मोठ्या सिटी शिकायला जाल, तुम्हाला खूप लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायची. सो यू कॅनॉट से की सर मी रुरल एरियामध्ये आम्हाला शिकवलंच नाही. कारण का तुम्हाला करिअर करायचं असेल तर मोठ्या सिटीमध्ये गरजेचं आहे, करेक्ट ना. कारण तिथे बसून किती चांगलं करिअर होईल आपल्याला माहित नाही. पण मोठ्या सिटीत तर नक्की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भरपूर मिळतील. पण ते एनकॅश कधी कराल, तुम्हाला प्रत्येक पद्धतीचं नॉलेज असणं गरजेचं आहे रिलेटेड टू कॉमर्स अँड फायनान्स. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यावर घेऊन आलेला आहे. तर शेवटला करायचं काय, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जो कोणी कॉमर्समध्ये करिअर करू इच्छिता. चलो नाव सगळ्यात बेसिक सिंपल, आय थिंक दिस इज नोन टू एव्हरीवन. बेसिक 3 अकाउंट असतात जे महत्वाचे असतात. एक असतं सेव्हिंग अकाउंट, दुसरं असतं करंट अकाउंट, तिसरं असतं एफडी अँड फोर्थ इज रिकरिंग. आय थिंक दीज आर द व्हेरी फेमस अकाउंट, करेक्ट ना. हे सगळ्यांना माहिती आहे. सो सेव्हिंग अकाउंट बेसिकली कोणासाठी असतं, तुम्ही जर स्टुडंट असाल, करेक्ट ना, जोपर्यंत तुम्ही अर्न करत नाही यू ओपन सेव्हिंग अकाउंट. करंट अकाउंट असतं बिझनेसमॅन साठी, करेक्ट. आता दोन्हीमधला फरक काय? करंट अकाउंट मध्ये तुमचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन खूप जास्त असतात. सेव्हिंग अकाउंटचं इंटेन्शन आहे की तुम्हाला सेव्हिंग करायची सवय व्हायची. मग त्यातनं मी बिझनेस ट्रान्झॅक्शन करू शकतो का? येस, तुम्ही करू शकता. मी सेव्हिंग अकाउंट मधनं माझ्या वेंडरला चेक देऊ शकतो, बट देन अकाउंटिंग करताना कॉम्प्लिकेशन्स होतात. सो बिझनेस ट्रान्झॅक्शन नीड टू बी मेंटेन सेपरेटली. म्हणून करंट अकाउंट ओपन केलं तर बरं होईल. तुम्ही जर मिक्स करून पेमेंट केलं तर सगळं तुम्हाला सॉर्ट करत बसावं लागेल. सो इट्स बेटर टू हॅव 2 अकाउंट, वन इज अ सेव्हिंग अकाउंट, वन इज अ करंट अकाउंट. दुसरा डिफरन्स असतो की सेव्हिंग अकाउंटला जो मिनिमम बॅलन्स असतो तो कमी असतो, करंट अकाउंटला जास्ती असतो. प्लस करंट अकाउंटला तुम्हाला खूप सारे फीचर्स वापरायला मिळतात जे सेव्हिंगला तेवढे नसतात. तो ज्यांचा काही बिझनेस आहे, जसं माझा सुद्धा बिझनेस आहे, तर माझं करंट अकाउंट पण आणि सेव्हिंग पण आहे. सो माझे जे सेव्हिंग्स वगैरे होतात, LIC, मेडिक्लेम, माझे पर्सनल एक्सपेन्सेस, एज्युकेशन फीस, करेक्ट ना, ते मी सगळं सेव्हिंग मधनं करतो. अँड करंट अकाउंट मध्ये माझ्या बिझनेसचं इन्कम होतं आणि ते प्रॉफिट मी माझ्या सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर करतो. नाव फिक्स डिपॉझिट. नाव फिक्स डिपॉझिट फॉर इन्व्हेस्टमेंट. आता सेव्हिंग पण इन्व्हेस्टमेंटच आहे, पण सेव्हिंग मध्ये तुम्ही पैसे कधी काढू शकता. फिक्स डिपॉझिट म्हणजे यू पुट मनी फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. आता जेव्हा तुम्ही एफडी करता, यात काय काय नॉलेज असणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग, कुठल्या बँकेमध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळतोय, त्याचे टीडीएसचे कंप्लायन्स काय आहेत, किती टीडीएस कट होईल. नंतर तुम्ही कोणाच्या नावावर एफडी करताय हे महत्वाचं आहे. त्याचा नॉमिनी कोण आहे हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही एफडी करणं गरजेचं आहे. मेन इज इन्कम टॅक्स इम्प्लिकेशन. सो एफडी करताना तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असणं पण गरजेचं आहे. आय एम सेइंग टॅक्स प्लॅनिंग, की किती एफडीवर किती व्याज येईल, त्याला किती टॅक्स लागेल हे माहिती असणं गरजेचं आहे. रिकरिंग डिपॉझिट आणि एफडी मध्ये फरक काय? एफडी मध्ये वी पुट मनी वन टाइम, रिकरिंग मध्ये वी पुट मनी एव्हरी मंथ. सो रिकरिंग मीन्स मला एक वर्षांना काही पैसे द्यायचे 50,000 रुपये, तुम्ही एक 4,000चं रिकरिंग काढतो. ओके, सो जेणेकरून मला त्यावेळेला ते एवढे पैसे येतील. सो एफडी इज मोरलेस ऍज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज. सेव्हिंग इज फॉर माय डे टू डे एक्सपेन्सेस
अँड रिकरिंग अकाउंट इज माय शॉर्ट टर्म लायबिलिटी, जे मला एक वर्षानंतर पे करायचे, 6 महिन्यानंतर पे करायचे. सो आय कीप सम सर्टन अमाऊंट असाइड. आणि फायदा काय, मला त्याचं व्याजही मिळतं. करेक्ट. सो मला 1 वर्षांचा 50,000 रुपये पाहिजे असतील, मी जर 4,000चे रिकरिंग केलं तर 1 वर्षात त्याचे होतील 48,000 प्लस त्याच्यावर काही नाही की मला व्याज मिळेल. करेक्ट ना. तो हा एक तुम्हाला बेनिफिट मिळतो, पण ह्याच्यावर पण इन्कम टॅक्स लागतो. फक्त सेव्हिंग का जो आपका बँक आहे, सेव्हिंगवर जे इंटरेस्ट मिळतं त्याचा टीडीएस कट होत नाही, बाकी सगळीकडे आपला टीडीएस कट होतो. सो हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि करंट अकाउंटला तुम्हाला कुठे इंटरेस्ट मिळत नाही. करेक्ट ना. तो करंट अकाउंट तुम्हाला तुमचं बिझनेस अकाउंट आहे, इट इज अ नीड फॉर युअर बिझनेस. तुम्ही सेव्हिंग करा, तुम्हाला त्यातनं बेनिफिट होईल. सो बेसिक 4 टाइप्स ऑफ अकाउंट आहे. हे अकाउंट ओपन करताना त्याचे मिनिमम बॅलन्स काय, त्याचे रिस्पेक्टिव्ह चार्जेस काय, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं लिमिट काय, एटीएमचं विड्रॉलचं लिमिट काय, तुम्ही कुठल्या ठिकाणी एटीएम वापरू शकता, त्याचे फीचर्स काय आहेत, माझ्या बिझनेसचे रिक्वायरमेंट काय आहेत, हे 5-6 फॅक्टर लक्षात घेऊन तुम्ही त्या ऍप्रोप्रिएट बँकेमध्ये अकाउंट खोलणं गरजेचं आहे. जर तुमचे फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन असेल त्यासाठी एक वेगळं अकाउंट खोलता येतं, एनआरआय अकाउंट म्हणतात. तो काही बाहेरचा माणूस इंडियामध्ये येणार असेल त्यासाठी एक अकाउंट लागतं. सो असे वेगळ्या पद्धतीचे अकाउंट तुम्हाला ओपन करता येतात, डिपेंडिंग अपॉन काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन यू आर हॅव्हिंग. जसं तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे, सो यू कॅन हॅव सेपरेट बँक अकाउंट फॉर दॅट, सो दॅट ते तुम्ही एका ठिकाणी ट्रॅक करू शकता. सो लाईक दिस देर आर व्हेरियस अकाउंट्स, पण आता मी तुम्हाला बेसिक सांगतोय. या आहेत सगळ्यात महत्वाचे टर्म्स: नेफ्ट, आरटीजीएस, आयएमपीएस, बँक ओव्हरड्राफ्ट, ईएमआय अँड कॅश क्रेडिट. हे वर्ड्स तुम्ही ऐकले असतील, पण आज काहीतरी आपण इंटरेस्टिंग समजून घेणार आहोत. पहिलं आहे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट जी आहे ही बेसिकली टेम्पररी फॅसिलिटी. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडून आता 40,000 रुपये आणि मी 70,000चा चेक दिलाय. आता तो चेक बाउन्सच होईल, कारण का 40,000 आहे आणि 70चा चेक दिलाय, तर 30 रुपये मला टायमिंग कमी पडतात. त्याच्यामुळे मला चेक येणार आहे, पण तो 8 दिवसांनी येणार आहे. सो आय रिक्वेस्ट बँक की हा तुम्ही चेक बाउन्स नका करू. बेस्ड ऑन माय रिलेशन दे विल ऑनर द चेक बाय गिव्हिंग मी लोन ऑफ 30,000 रुपीज. कारण 40 माझ्या अकाउंटला आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अ बँक ओव्हरड्राफ्ट. इट्स अ टेम्पररी फॅसिलिटी. सो नेक्स्ट टाइम जेव्हा मी दुसरा चेक भरेल तर द बँक त्यांचा 30,000 रुपीज कट करेल आणि त्यांचा इंटरेस्टही कट करेल. सो ओव्हरड्राफ्ट इज फॉर टेम्पररी पर्पज. वेरएस कॅश क्रेडिट इज फॉर लॉंग टर्म पर्पज. म्हणजे जसं मी बिझनेसमॅन आहे, मित्रांनो तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये कुठल्या बिझनेसमॅनला क्रेडिट खूप द्यावं लागतं. क्रेडिट नाही दिलं तुमचा बिझनेस ग्रो होत नाही. मग आता क्रेडिट द्यायला मला पैसे लागतील का नाही? पैसे देणार कोण? कारण मी ज्यांना माल विकतो ते मला आरामात पैसे देतात. सो मी काय करेल, मी बँकेकडे जाईल, बँकेला मला थोडं लोन द्या. So based on my balance sheet, my P&L account, based on my assets, based on my stock, they'll give me certain amount of loan based on my turnover for working capital purpose. So that is called as cash credit. So ते जे काय लिमिट सेट करेल, समजा 3 लाख रुपये लिमिट सेट केलं, सो यू कॅन मेक पेमेंट अप टू 3 लाख रुपीज. तेवढे पैसे काढाल तेवढं व्याज लागेल. ते पैसे डिपॉझिट केले की परत व्याज लागणार नाही. सो इथं तुम्ही पैसे काढू शकता आणि पैसे भरू शकता. पण ह्याचा मेजर लिमिटेशन तुम्हाला सांगतो. तुम्ही जर सीसी घेतलं तर काय केलं पाहिजे. तुम्ही सीसी घेतली की काय होतं, एकदा आपण पैसे बॉरो केले ना तर रिपे लवकर होत नाही. तर रिपे कधी होतात, त्याला ईएमआय असेल तरच ते रिपे होतात. तो जे लोक कॅश क्रेडिट घेतात, मी ऑब्झर्व केले, दे यूज इट फॉर इयर्स अँड इयर्स अँड दे कीप ऑन पेइंग इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट चांगला असतो, अराउंड 13 to 15% इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागतो सीसी फॅसिलिटीला. अगेन व्हेरीज फ्रॉम बँक टू बँक. मी एक जनरल सांगतो तुम्हाला. तो तुम्ही जर सीसी घेतलं तर तुम्ही 2-3 वर्ष ऍज अ बिझनेसमॅन ट्रॅक करा की ते रिपे होत आहे नाही होत आहे. नसेल तर त्याला टर्म लोन पण ते कन्वर्ट करून घ्या. तुमचा ईएमआय चालू होईल, 5-10 वर्षामध्ये लोन रिपे होईल. अदरवाइज इट विल रिमेन ओनली एज अ सीसी अँड यू विल कीप ऑन पेइंग ओनली इंटरेस्ट. तो सीसी मध्ये फार लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करू शकता. नेक्स्ट आहे ईएमआय. ईएमआय आता आपल्याला मोबाईल घेताना असताना झिरो कॉस्ट ईएमआय, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. हा ईएमआय मध्ये तुम्हाला इंटरेस्ट पण द्यावा लागतो. सो लोन प्लस इंटरेस्ट डिवाइड इंटू मंथली पेमेंट. तो तुम्ही 5 वर्षाचं लोन घेतलंय, तुमची प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट हे एकत्र होऊन तुमच्या बँकेत कट होऊ लागतात ईएमआय, इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट. इट डिपेंड्स ऑन रेट ऑफ इंटरेस्ट, इट डिपेंड्स ऑन द लोन टेकन अँड प्लस मॅक्सिमम लोन किती मिळेल, नेचर ऑफ लोन वर डिपेंड आहे. हाऊसिंग लोन आहे तर जास्त मिळतं, कमर्शियल लोन तेवढं नाही मिळत, कार लोन फक्त मॅक्सिमम 7 वर्षासाठी मिळतं. ओके, सो प्रत्येक लोनचे मॅक्सिमम लिमिट असते, तेवढंच तुम्हाला मिळतं. आता यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की समजा तुम्ही लोन जेव्हा घेता तेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट 9% होता. ऍझ्युम करा तुमचं ईएमआय 30,000 आहे. आता तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की सर आरबीआयच्या पॉलिसी प्रमाणे माझा रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होतो, कधी कमी होतो कधी जास्त होतो, पण ईएमआयचा अमाऊंट सेम राहतो. कारण का ईएमआय नाव अँड चेंज नाही होत, तुमचे नंबर ऑफ रिपेमेंट कमी जादा होतात. तुम्ही जर 15 वर्षाचं लोन घेतला असेल समजा एक्झाम्पल, तर 15 वर्षाच्या ऐवजी ते 16 इयर्स होतं. मग
कारण का तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढलाय. सो तुमचा टेन्युअर कमी होतो, ईएमआयची अमाऊंट चेंज नाही होत. पण काही बँकेने अशी फॅसिलिटी की तुम्ही जर काही अमाऊंट डिपॉझिट केली अँड यू कॅन रिक्वेस्ट, देन ती ईएमआयची अमाऊंट पण कमी होऊ शकते. सो इट्स अ बोथ वे इट वर्क्स, की रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर नंबर ऑफ ईएमआय वाढतात, रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला तर नंबर ऑफ ईएमआय कमी होतात, अमाऊंट नाही चेंज होत. पण तुम्हाला अमाऊंट जर चेंज करायची आहे तर बँकेत जाऊन तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट डिपॉझिट केली, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, तर काही बँक्स अलाउ करतात टू रिकॅल्क्युलेट द ईएमआय अँड रिड्यूस द अमाऊंट ऑफ ईएमआय. अँड लास्ट आहे नेफ्ट, आरटीजीएस अँड आयएमपीएस. आता मित्रांनो, तुम्ही सगळं खूप वापरतात, बरोबर आहे. आता याचा डिफरन्स आपल्याला समजायचा आहे. नाउ लेट्स स्टार्ट विथ आयएमपीएस. त्याला म्हणतो आपण इमिजिएट पेमेंट आपण करतो, करेक्ट ना, इन्स्टंट पेमेंट. तो जेव्हा तुम्हाला स्मॉल पेमेंट आणि इमिजिएट बेसिसवर करायचंय त्याला म्हणतो आपण आयएमपीएस, करेक्ट. ज्याला म्हणतो इमिजिएट पेमेंट करायचंय. नेफ्ट, नाउ नेफ्ट अँड आरटीजीएसचा फरक आहे. आरटीजीएस जेव्हा तुम्हाला अमाऊंट मोठी करायची ट्रान्सफर, त्याला म्हणतात रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, करेक्ट. सो त्यामध्ये तुम्हाला मिनिमम अमाऊंट 2 लाखाची वर ट्रान्सफर करायची. मी कुठली प्रॉपर्टी घेतली, मला बिल्डरला 50 लाख रुपये ऍडव्हान्स द्यायचा आहे. सो आरटीजीएस इज द बेस्ट ऑप्शन. रिअल टाइम म्हणजे इमिजिएट त्यांना पैसे मिळतात. नेट मध्ये जे पेमेंट होतं ते बॅच साईज मध्ये होतं, म्हणजे तुम्ही आता जर पेमेंट केलं तर काही वेळ त्यांच्या अकाउंटला जमा होतो. सो इफ यू वॉन्ट फास्टर पेमेंट, गो फॉर आरटीजीएस, है ना. पण अमाऊंट 2 लाखाच्या वर असेल तर. अदरवाइज यू कॅन गो फॉर आयएमपीएस. तिकडे तुम्ही पैसे पाठवले फटाकन त्याच्या अकाउंटला मध्ये येतील. नेफ्ट मध्ये जे तुम्हाला बॅचेस मध्ये जातात, म्हणजे तुम्ही आता जर ट्रान्सफर केले तर 1 तासापर्यंत त्या अकाउंटला पैसे जमा होतात. हे त्याचा बेसिक डिफरन्स आहे. ओके. आता याच्या मिनिमम मॅक्सिमम अमाऊंट जे आहे, आरटीजीएस चे मिनिमम 2 लाख आहे, मॅक्सिमम असताच काही लिमिट नाहीये. पण नेफ्ट अँड आयएमपीएस चे लिमिट जे आहे बँक टू बँक व्हेरी होतं. तो तुम्ही ज्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करणार आहात ते पहिले चेक करा की तुम्हाला तुमचे बिझनेस रिक्वायरमेंट काय, किती तुमचे पेमेंट होणार आहे. असं न केलं की त्याच्यावर काही जास्ती चार्जेस आहेत, त्याचे चार्जेस काय आहेत, याला काही ना काही चार्जेस लागतात. ते चार्जेस चेक करा की कुठल्या बँकेचे चार्जेस कमी आहेत, कुठल्या बँकेचे चार्जेस जास्ती आहेत. तुमचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्ती असेल तर मग असे बँक पाहिजे की ज्याचे चार्जेस कमी होतील. ठीक आहे. सो बाय युझिंग दिस टेक्निक्स, 3 मेथड्स, सॉरी, यू कॅन मेक फास्टर पेमेंट. सो आयएमपीएस असो, आरटीजीएस असो, इट डिपेंड्स की कुठल्या अमाऊंटने किती ट्रान्सफर करायची. मोस्टली बिझनेस मध्ये नेफ्ट युज होतं. आणि जर 2 लाखाच्या अमाऊंट असेल तर मग आणि फास्ट पेमेंट करायची, इमिजिएट करायचं एका मिनिटात, मग आरटीजीएस होतं. पण दोन्ही सेम डे होऊन जातात, काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त त्याचा एक पर्टिक्युलर टाइम असतं, त्याच्यात शेड्यूल लावलं तरच पेमेंट होतं. अँड आयएमपीएस इज नथिंग बट इमिजिएट पेमेंट. सो या तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्ही यूज कराल बँकेकडनं, प्लीज त्याची कॉस्टची माहिती घ्या. पण नंतर आपण बँकेची भांडत बसतात और बँकेने एवढे चार्जेस लावले. सो फर्स्ट यू टेक बेनिफिट, यू टेक अंडरस्टँडिंग ऑफ एव्हरी फॅसिलिटी यू आर टेकिंग फ्रॉम द बँक. जेवढ्या बँक तुमच्या मोठ्या असतात तेवढे चार्जेस त्यांचे वाढत जातात. लाईक माझा अकाउंट आयसीआयसीआय मध्ये आणि एचडीएफसी मध्ये, तो कम्पॅरेटिव्हली आयसीआयसीआय बँकेचे चार्जेस जातात कारण त्यांच्या सर्व्हिसेस पण एवढ्या छान आहेत आणि जास्त आहेत. एचडीएफसी पण सर्व्हिस छानच आहे, पण कम्पॅरेटिव्हली आयसीआयसीआय इज मोर कॉस्टली इन टर्म्स ऑफ चार्जेस. पण माझा अकाउंट इंडियन बँक आहे, अजून एक अकाउंट, त्यांचे चार्जेस सगळ्यात कमी आहेत. सो यू हॅव टू डिसाइड अँड देन ओनली गो फॉर द पर्टिक्युलर बँक. नाव आता तुम्हाला मी जे बेसिक बँकेचं नॉलेज सांगितलं हे एक 10-12 मिनिट्स मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. आता हे तुम्हाला मी जस्ट एक बेसिक इन्फॉर्मेशन, पण तेव्हा तुम्ही ज्या इंटरव्ह्यू जाल, तुम्ही कंपनीमध्ये जाल किंवा स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकाल किंवा काही स्वतः बिझनेस कराल, हे तुम्हाला डिटेलमध्ये असणं गरजेचं आहे. ओके. त्याचा फायदा काय होतो, तुम्ही जेव्हा सीएफएम मध्ये जॉब करायला जाता तिथं बँकिंग नॉलेज महत्वाचं, कारण ते तुम्हाला जीएसटी पेमेंट करायचं असतं, ऍडव्हान्स टॅक्स, इन्कम टॅक्सचं पेमेंट करायचं असतं, करेक्ट ना. ते तुम्ही जर अकाउंट एक्झिक्युटिव्ह झाला कंपनीमध्ये, तुम्हाला लोकांच्या सॅलरी एक दिवसात 1000 लोकांना सॅलरीचे पेमेंट करायचे असतात, करेक्ट ना. तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे, बँकेची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, त्यासाठी असणं गरजेचं आहे, करेक्ट ना. सो बेसिकली जेव्हा तुमचं बँकेचं स्किल या नॉलेज स्ट्रॉंग होईल, तुम्हाला कॉमर्समध्ये कुठल्या क्षेत्रात जावा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण का असं एक तरी क्षेत्र आहे मला दाखवा ज्यामध्ये तुम्हाला बँक यूज नाही करावं लागणार. तो आता याचं करायचं काय, जो डिटेल नॉलेज हवं असेल तर काय करता येईल हे तुम्हाला बेसिक सांगितलं मी. आपला आयटीएफचा पीबीए कोर्स आहे ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी काय करतो, कव्हर करतो. सो करायचं काय, आपल्या इन्स्टिट्यूटला तुम्ही पुण्यामध्ये त्याला भेट द्या. त्याच्या आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ असेल तर कॉमेंट करून नक्की पाठवा. विल ट्राय टू मेक व्हिडिओ ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि आपला ज्या लोकांनी आपला कोर्स केला त्याचं नाव आहे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. दीज आर देअर सॅलरीज, बिकॉज हे जे तुम्हाला मी आता एक थेरॉटिकल नॉलेज दिलं, इट टीच देम प्रॅक्टिकली. ओके.
तो इन्कम टॅक्स असो, जीएसटी असो, बँकिंग, लॉ, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स याचं पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज जातं, जे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वापरू शकता. प्लस लाईफ ऑन जॉब तुम्हाला ट्रेनिंग जातं. इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. ओके, येस, 1 वर्षामध्ये तुमचं मस्तपैकी करिअर पण सेट होईल आणि 12 नंतरचा कुठलाही विद्यार्थी करू शकतो. तुम्ही जर 12 नंतरचं कोणी असाल किंवा तुमच्या कोणी मित्राला करायचं असेल तर त्याला नक्की सांगा की या कोर्सची माहिती घे आणि त्याला कोर्स तर नक्की आवडेलच, म्हणजे त्याला या कोर्समध्ये काय चांगलं नाही त्याला शोधावं लागेल. ओके, म्हणजे त्याला शोधायला की अरे या कोर्समध्ये काय प्रॉब्लेम, बिकॉज इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. म्हणजे तुमची जी फी आहे ती तुमची 1 वर्षामध्ये वसूल होते, कारण आम्हीच तुम्हाला जॉब देतो. ओके, सो म्हणजे तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करा. तुमचे 1 वर्षात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि लक्षात द्या, करिअर जर करायचं असेल तर थोडीफार ते इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल. बिना इन्व्हेस्टमेंटचा कुठलाही धंदा होत नाही, कुठलंही एज्युकेशन होत नाही. सो इफ यू आर थिंकिंग ऑफ डुईंग करिअर इन 5 to 10,000, तुम्ही विचार करा ते कसं असेल. सो जेवढा चांगला कोर्स कराल तेवढा तुमचा फायदा होणारच आहे. प्लस 100% जॉब गॅरंटी, सो नथिंग टू वरी. तर मित्रांनो, आमच्या इन्स्टॉल नक्की भेट द्या आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच अँड भेटूयात लवकरच.